तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत अलिबागच्या जवळील कणकेश्वर जे शंभू महादेवाचं मंदिर आहे वरती. इथून 650 पायऱ्या आपण वरती जाणार आहोत. तर मित्रांनो, बघूया आपण वरती आपल्याला काय काय बघायला भेटतंय. तर चला. अशा प्रकारे आपण पायऱ्या चालून पुढे जाणार आहोत. इथं गाडी पार्क केली आपण मित्रांनो, आणि ह्या मार्गाने आपण सरळ वर जाणार आहोत. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला वरती नक्कीच बघायला मिळेल मित्रांनो. मी या अगोदर वरती गेलो होतो, मला ह्या परिसराची माहिती आहे, परंतु मी तुम्हाला या परिसराची माहिती दिली नव्हती, कारण मला पहिलं माहिती करून घ्यायचं होतं आणि नंतरच तुम्हाला त्याबाबत माहिती द्यायची होती. म्हणून मी तुम्हाला अगोदरच एक गोष्ट सांगून ठेवतो, जरी आपल्याला चढायला कठीण असलं तरी पण वरती बघण्यासारखा परिसर आणि निसर्गरम्य साक्षात स्वयंभू महादेव आपल्याला दर्शन देतोय असं वाटायला लागतं. तर मित्रांनो, आपण आता पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतंय, कुठल्या पॉइंटला काय म्हणतात ते सगळं बघूया. काय ताई, तुम्ही इथलेच आहे का? अच्छा, म्हणजे इथं राहत आहे की काय आराम करताय फक्त? अच्छा, हे साफसफाईचं काम तुम्ही करता का? अच्छा अच्छा अच्छा. वरती पाण्याची सोय आहे का, प्यायची आहे का? अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी वरती आलेलो आहोत मित्रांनो. आत्ताच एक महाराज भेटले होते, त्यांनी सांगितलं की तिथं वरती फोटो काढून देत नाही. बघूया आपल्याला फोटो काढून देता आहे का. तर आपण अशा प्रकारे आता हळूहळू वरती जातोय आणि माझ्याबरोबर माझे फॅमिली मेंबर व माझी बहीण असे आम्ही वरती जाणार आहोत दर्शनाला. आणि ऊन खूप आहे, तर काही त्रास होतोय का बघूया वरती. इथं एक आजोबा दिसतंय, बघूया ते काय सांगताय का आपल्याला. काय या इतिहास या मंदिराचा, आम्ही आलोय दर्शनाला, काही सांगता का? 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हा हा. काय 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्या पायऱ्या पांडवांच्या काळातल्या बांधलेल्या आहेत, समजलं? हो. त्या सिमेंट, चुना आणि गुळ याच्यावर बसवलेले आहेत. बरोबर. काय, आणि हे देवस्थान स्वयंभू आहे. स्वयंभू उत्पन्न झालेलं, बसवलेलं नाही. तर मित्रांनो, आपल्याला काका भेटलेले, काका इथले सेवक आहे, अतिशय जुने अनुभवी. असं म्हटलं जातं की हे साक्षात स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे इथं, आणि पांडवांच्या काळामधला इतिहास आहे याचा. तर ह्या पायऱ्या ज्या बांधल्या, काका सांगताय त्याप्रमाणे गुळ आणि काय चुना, गुळ आणि चुना याच्यामध्ये ते काय कॉन्क्रीट सारखं तयार करून त्या वेळेला हे बांधलं गेलंय. त्या काळचंच बांधकाम इथं आहे. खूप काही आख्यायिका पण आहे इथल्या, खूप काही कथा पण आहे, आणि इथं आल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल शंभू महादेवाची. तर मला एक प्रचिती आली, ती म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये थकवाच येत नाही मित्रांनो. तुम्ही बघितलं ना, आता मी बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला जात्या वेळी. इकडे बघा तुम्ही, खूप वरती आलेलो आपण या साईडला बघितलं तर. आणि अशा प्रकारे आपण आता वरती पण जाणार आहे इकडे. आणि तर आपल्याला या काकांनी प्रथमतः इथं माहिती दिली. बघूया पुढे आपल्याला काय भेटतंय. तर काका, काय नाव बोलले तुमचं? हा, दिलीप पुरो काकांचं नाव आहे. आणि आता आपण धन्यवाद काका. धन्यवाद. हा, या पुढे आपण जाणार आहोत आणि बघूया पुढे काय काय बघायला भेटेल. हे बघा, या साईडला मुंबई आणि इकडच्या साईडला डोंगराच्या पलीकडे आहे अलिबाग. चालून चालून उन्हाचा थकवा आलाय. थोडस बसलोय मध्ये, लहान लहान मुलं आहे, अजून खूप चढायचंय वरती. तुम्ही बघत राहा. शंभो महादेव कणकेश्वर प्रसन्न होणं एवढं सोपं नाही मित्रांनो. काय पिल्लो, कसं वाटतंय? अरे कसलं मस्त वाटतंय, तोंड पडलेले वरती ना, खूप आहे ना. आपण जर रस्त्यात आलो आणि आपल्याला खूप ताण लागली
तर अतिशय चांगली सुविधा केली मित्रांनो इथं बघा. काकडी आहे, त्याच्यानंतर कैरी, आंबे, चहा, नाश्ता वगैरे. आपण आता कोकम घेणार आहे यांच्याकडनं. काय दादा तुमचं नाव? राम पवार. हा, राम पवार. मस्तपैकी कोकम बनवा टाकाटक. आता व्हायरल होणार तुम्ही. राम पवार. कोकम एक नंबर. पवार, मिस्टर पवार कोकम. मध्यावर आलोय, थोडं जायचं बाकी फक्त आपलं वरती. तोपर्यंत आपण बघत राहा. मित्रांनो खूप वरती आलोय मी. ते लहान मुलं असल्यामुळे ते आलेच नाही. मी एकटाच आलो, ते मध्येच थांबले. त्यांना काय वरती येणं शक्य नाही. हर हर महादेव, जोश के साथ. तुम्ही बघू शकता आपण बऱ्याच वरती आलेलो आहे आणि ऊन पण खूप आहे. इथं काहीतरी दिलेलं आहे बघा. आपण बघूया काय आहे नक्की. शंकराची पिंड आहे मित्रांनो. आणि हे बघा तुम्ही बघू शकता. शंकराची पिंड आहे आणि इथं काहीतरी लिहिलेलं आहे. श्री कणकेश्वर देवस्थान. येथून शिवमंदिर 350 पायऱ्या, सुमारे 2500 फूट. श्री कणकेश्वर पाऊल खून असलेली देवाची पायरी. पाऊल खून असलेली देवाची पायरी आहे. तुम्ही जेव्हा इकडे याल किंवा नाही आले तरी बघा. आणि अजून खूप वरती जायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता जाम घाम येतो इकडे उन्हामध्ये. आलोय तर सकाळी या. तुम्ही बघू शकता खूप वळणाचा रस्ता आहे, घनदाट जंगल. आणि आपण आता खूप जवळ आलेलो आहे. इथं मस्तपैकी नंदी आहे आणि गाय मंदी. आता इथून थोडासा सपाट रस्ता आहे, अर्थात लेवल आहे. चढ कमी चढायला लागतो. हे असं आहे छान निसर्गरम्य वातावरण. आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत मंदिराच्या एकदम जवळ. समोर जे दिसतंय ते श्री पालेश्वर मंदिर आहे, अर्थात गणपतीचं मंदिर आहे. बघूया आपण कसं दिसतं. आणि मित्रांनो आपण आलेलो आहोत कणकेश्वर श्री क्षेत्र जवळ. बघू शकता समोर आपल्याला क्षेत्र कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट सुस्वागतम. इथं नवीन याचं काम चालू आहे. नमस्कार. नमस्कार.
काय बोलता, काय तुम्ही इथं काही काम करता का? आम्ही लाईटचं काम करतो इथे. अच्छा, लाईटचं काम करता का? काय नाव तुमचं? राजेंद्र नारायण पाटील. अच्छा, हे राजेंद्र नारायण पाटील इथं काम करता, अर्थात शंभू महादेवाची सेवाच. तर आपण त्यांना थोडी काही माहिती विचारूया, काय इतिहास आहे इथला. जसं आपण त्या बाबांना विचारलं पाठीमागे, तसं इथंही एकदा यांना विचारू, काही नवीन माहिती भेटते का आपल्याला. दादा, काय या मंदिराचा इतिहास आहे, या श्री क्षेत्र कनकेश्वराचा काय इतिहास आहे, तुम्ही काही सांगू शकता का आम्हाला? कुणालाच माहित नाही. ठीक आहे, ते बोलता माहित नाही, असू द्या. देवाला माहिती असण्यापेक्षा भक्तिभाव महत्वाचा असतो आणि त्यांची भेट झाली हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. हा, लाईटची सेवा करता. जसं अंधारातून प्रकाशाकडे माणूस जातो तसं ते लोकांना प्रकाश देतात लाईटच्या माध्यमातून आणि नवनिर्माण ऊर्जाच निर्माण करता जणू काही. धन्यवाद. तर आपण बघू शकता की इथे एक तलाव आहे, पोखरण. बघा इथं आपण पोहू शकतो. मी जेव्हा मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा इथं आम्ही पोहलो होतो. परंतु मित्रांनो, हे बघू शकता खूप छान असं पाणी आहे, आपण पोहून घेऊ शकतो. तुम्ही आले? हा, एकदम फ्रेश वाटतंय. चला जाऊया, जवळच मंदिर आलंय. पावसामुळे बरीच तुटफूट झाली होती, झाडं तुटले होते. बघा तुम्ही इकडे. तर हे रस्ता साफ करता हे लोक, खूप चांगली गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे आपण मंदिराच्या अतिशय जवळ पोहोचलेलो आहोत. बघा त्यानंतर जर तुम्ही इथं आलात तर तुम्ही बघू शकता इथं बाजूला इकडे ह्या साईडला राहण्याची पण सोय आणि इथं जेवणाची नाश्त्याची सगळी सोय दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याही गोष्टीचं काही टेन्शन नाही. आणि अशा प्रकारे आपण शेवटी आलोयच. आता आपण कनकेश्वराचं दर्शन घेऊया. हे बघा इथं एक मावशी बसलेले. मावशी नमस्कार. इथं काय काय भेटतं आपल्याकडे? चहा नाश्ता वगैरे ना. बघा इथं चहा नाश्ता आणि इथं राहायची पण सोय ना. हा, देवस्थानचे पण रूम आहे, तुम्ही इथं राहू शकता. आणि राहिला प्रश्न चहा नाश्ता आणि जेवणाचा, इथं ताई आहेतच, तुम्हाला भेटल. ताई काय नाव तुमचं? रजनी राजेंद्र गुरव. ओके, रजनी ताई आहेत या. तुम्हाला पाहिजे ते देऊ शकता इथं, त्याचा मोबदला ते घेता. आणि मस्त असं सोय बघा, निसर्गरम्य वातावरणात छान असं वातावरण आहे. तर चला चला ताई, बाय बाय. पुढे बघूया आपण काय. हे बघा दिसला कळस. आता आपण एकदम जवळ आलेलो आहोत. छान असं लोकेशन आहे मित्र. नमस्कार. नमस्कार. काय बोलता, काय भेटतं तुमच्याकडे इथं? पोहे, कॉफी, मॅगी, चहा. काय नाव तुमचं? समीर गुरव. समीर गुरव. दादा थांब थोडं. जर आपण इथं आलात तर हे समीर गुरव आहे. इथं चहा नाश्ता कॉफी आपल्याला भेटते. निसर्ग असं रम्य वातावरण आहे बघा तुम्ही, खूप छान असं. आणि आता आपण थेट जाणार आहोत मंदिरात दर्शनाला. चला.
बंद केले का? तर मित्रांनो, अशा प्रकारे छान असं आपलं दर्शन झालंय आणि आपण आता थेट दर्शन घेऊन बाजूच्या तळ्याची माहिती घेणार आहोत. मंदिराच्या बाहेर एक तळ आहे आणि त्या तळ्याची माहिती अशी की मित्रांनो, हे जे तुम्हाला आता तळं दिसेल, ह्या तळ्यात पूर्वी लोक आंघोळ करायचे, स्नान करायचे, परंतु इथे भरपूर बाजूच्या एक गावचा दरवर्षी एक व्यक्तीचा मृत्यू व्हायला लागला. त्यामुळे संस्थेने निर्णय घेऊन इथे कंपाऊंड करून ते बंद केलेले आहे. अशी इथली आख्यायिका आहे. तर मित्रांनो, चला भेटूया ह्या मित्रांना. हे बघा, हे इथंच राहतात. कधीपासून राहतात रे? लहानपणापासून ना? काय इतिहास आहे या देवाचा? देवाचा इतिहास असतो ना काहीतरी, म्हणजे हे देव कसा काय कधीपासून आहे माहिती आहे तुम्हाला? काहीच माहित नाही. त्यांना काय माहित नाही. तुम्ही शाळेत जाता का? कुठं जाता शाळेत? खाली जाता का? तू कितवीला जातो रे? 8वीला. तुम्ही? मी 5वी. हो का? काय नाव आहे तुमचं? अच्छा. हे बघा, हे छान मुलं आहे, निसर्गरम्य वातावरणात फिरता. आपण शहरामध्ये भटकलोय आणि हे खरं जीवन जगताय मित्रांनो. मजा येते का रे इथं फिरायला? बघितलं? ते स्वतः बोलताय की खूप मजा येते इथं फिरायला. आणि मी अशा प्रकारे सगळं काही फिरत असताना मला हे मध्ये भेटले, त्यामुळे मी बोललो या छोट्या चिमुकल्यांची पण छोटीशी मुलाखत घेऊ आणि विचारू त्यांना इथं कसं वाटतं रे, जंगलात सगळं भेटतं का तुम्हाला? आणि ते जेवण वगैरे तिकडनंच आणता का? मग शाळेत पायी पायी जाता का? उतरता चढता पायी पायी का? पायी पायी शाळेत जाता ते इथून एवढं जे की आपण एक दिवस यायला कंटाळा करतो, थकतो, ओला होतो पूर्ण घामाने, आणि ते मित्र रोज चढता उतरता. खतरनाक आहे तुम्ही. चलो बाय बाय. बाय बाय करा. हर हर महादेव. बघितलं? हे खरे बघताय मित्रांनो, लाईटचं काम करताय, प्रकाश देण्याचं अंधाराकडून. मित्रांनो, वरती झाडं तुटले आणि काही त्यामुळे लाईट पण तुटलेल्या मित्रांनो. तर हे जे माझ्या पाठीमागे दिसतंय ना तुम्हाला, ते इथं जी काय वस्तू वरती जाईल ती संपूर्ण हातात घेऊन जातात ते लोक. आणि त्यामुळे काय होतंय की खूप मेहनत आहे आणि खूप तुम्हाला माहिती आहे, पण ती मेहनतीमध्ये सुद्धा त्यांना देवाची सेवा म्हणून काही त्रास होत नाही. हा एक मित्र भेटलाय मला, बिचारा काय नाव याचं, बोलतो मला तुमच्या बरोबर. हाय, क्या नाम है आपका? MD करामुद्दीन. MD कराउद्दीन नाम है उनका. अभी वो भी मेरे साथ काम करने वाला है, शूटिंग में, रील्स में. अभी बोले मुझे भी ले लो पिक्चर में, तो ठीक है, इनको भी थोड़ा थोड़ा ले लेंगे जितना. मेहंदी आएगा, एक सीरीज में मेहंदी आने वाला है. भाई अपना ये बनाओ, राज्य कौन सा है? कौन से राज्य से? बिहार राज्य है. बिहार से हो? अभी नया मुझे मिल गया है बिहार से बाबू. चलो बाय बाय करो सबको. बाय बाय.